जय भीम जय शिवराय मित्रांनो, बेकायदेशीर कृत्य लपवण्यासाठी भावनिक नाटक हे किती दिवसाचं असतं। प्रकाश नामदेव आयरेंनी दीपक खांबित यांना एवढं मेंटली टॉर्चर केलं होतं, अक्षरशः त्यांनी माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे। याच प्रकाश नामदेव आयरेंनी जेव्हा सुटून आल्याच्या नंतर त्यांच्या मिसेसला सांगण्यात आलं, पदोन्नती झाली, सगळं झालं, मिसेसचा कुठलाही अधिकार नसताना त्या मिसेसनी दीपक खांबित विरोधात एक नग्न अवस्थेत आंदोलन करण्याचं षडयंत्र रचलं। त्याचा हा पुरावा आहे, नग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा। मला सांगा, कोणत्या संविधानिक पद्धतीनुसार नग्न अवस्थेत आंदोलन करू शकतात? नाही करू शकत। आणि त्यांनी म्हणजे नाही का, माझ्या तर आता माझी तर ती जीभ पण रेटत नाही की एवढं गैरकृत्य करण्यासाठी त्या दीपक खांबितची पूर्ण मान मर्यादा इज्जत धुळीत मिळवण्यासाठी अगदी माझ्या तोंडातून मी नाही बोलू शकत की ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीलाच याच्यामध्ये घसाटायला लागलेले। कशासाठी? तर फक्त काही आर्थिक मोबदल्यासाठी। त्या असल्या प्रकारच्या आंदोलन करणं किंवा त्यांच्या प्रकाश नामदेव आयरेंच्या मुखातून ज्या पद्धतीने बाबा गैरकृत्य करण्याचं वाक्य माझ्या कानामध्ये आज घुमत आहे, ते वाक्य देखील मी बोलू शकतो, परंतु मला ते वाक्य बोलायचं नाही। जेव्हा समोरासमोर येईल तेव्हा मी त्याला त्याची जागा दाखवून देईल की अरे, मुलगी ही एखाद्या गरीबाच्या घरात जरी जन्माला आली ना, तरी त्या गरीब तिचा बाप तो राजा असतो, आणि राजा तोच असतो ज्याला त्याची राजकन्या वाढवता येते, त्या राजकन्याचं संरक्षण करता येते। देव सुद्धा अशा माणसाच्याच ताब्यात मुलीला जन्म घालितो की त्या राजाची तेवढी ताकद असते। पण जर आपण आपल्याच अपत्याच्या विरोधात एखाद्याला जर पूर्णच मातीत गाडायचं आहे आणि त्याला समाजामधून त्याला कुठलं तरी गैरकृत्य करायला भाग पाडायचंय, गैरकृत्य करण्यासाठी जर प्रकाश त्यांच्या अपत्याला जर शिकवत असेल, तर मग त्या खांबित साहेबांनी करायचे काय? ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडनं कशी मोहमाया कमावण्यात येईल, जमा करण्यात येईल, याचं तुम्ही हे असं गैरकृत्य करताय। म्हणूनच प्रकाश आयरे आणि त्यांच्या पत्नी शोभा प्रकाश आयरे यांनी ज्या पद्धतीने दीपक खांबित यांची प्रतिमा मलिन केलेली आहे, यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि यांना तुरुंगाची हवा खायला पाठवावी। भीमगर्जना पॅंथर येत्या 20 तारखेला पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही नाही केली तर आमरण आंदोलन छेडण्यात येणार आहे।